महानगरपालिका विद्युत विभागात अधिकारी कर्मचारी गायब, रिकाम्या खुर्च्या आणि हेलपाटे मारणारे नागरिक. जबाबदार कोण? महानगरपालिका विद्युत कार्यालयात सध्या अत्यंत गंभीर व संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी आपल्या जागेवर उपस्थित नसल्याचं धक्कादायक चित्र समोर येतंय. कार्यालयात खुर्च्या रिकाम्या, टेबलांवर फायली पडून आहेत, मात्र नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी कुणीही जबाबदार व्यक्ती उपलब्ध नसते. नागरिकांनी आपली वीज, स्ट्रीट लाईट, बिल दुरुस्ती किंवा अन्य तक्रारी मांडायच्या तरी कुठे, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. हालचाल रजिस्टरचा सवाल, पारदर्शकता कुठे? अधिकारी कर्मचारी कार्यालयाबाहेर गेले असतील तर त्यांच्या हालचालींची नोंद हालचाल रजिस्टरमध्ये आहे का? ते खरोखरच शासकीय कामानिमित्त बाहेर गेले आहेत की वैयक्तिक कारणासाठी? ही माहिती नागरिकांना कशी मिळणार? जर सर्व काही नियमानुसार असेल तर हालचाल रजिस्टर दाखवण्यास भीती का? पारदर्शकतेचा अभाव नागरिकांच्या शंकेला अधिक बळ देत आहे. जनतेच्या करातून पगार, मग जबाबदारी कुठे? हे अधिकारी कर्मचारी जनतेचे नोकर आहेत. त्यांना मिळणारा पगार हा जनतेच्या करातून दिला जातो. मग जनतेलाच वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारायला लावणं, तासनतास प्रतीक्षा करायला लावणं, हा सरळ कामचुकारपणा नाही का? नागरिकांना वारंवार उद्या या, साहेब बाहेर गेले आहेत, कर्मचारी नाहीत असं सांगणं, हा प्रकार किती दिवस चालणार? आयुक्त साहेबांनी तातडीनं चौकशी करावी. आयुक्त साहेबांनी तात्काळ लक्ष घालून विद्युत विभागातील उपस्थिती नोंद तपासावी. हालचाल रजिस्टरची चौकशी करावी. कार्यालयीन वेळेत अनुपस्थित असणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी. कामचुकार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरती आहे. हॅलो, हालचाल रजिस्टरची आम्हाला थोडा नोंद बघायचं आहे. हालचाल रजिस्टर तुम्हाला बघायला पाहिजे. हां, उद्या या की साहेब, मी असतोय किंवा एक अर्धा तासात मी येतो त्यावेळी या की. नाही, नोंद वही इथं असते ना साहेब, काय घेऊन जातं? नाही, नोंद असते त्याचा विषय नाही आहे. हां, मी आमच्या साहेबांना विचारणार ना आता काय म्हणून? हालचाल रजिस्टर आता जो बघायला मागायला ना त्याला ते प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देणे हे आपलं कर्तव्य आहे. बरं चालतं, येतो साहेब, मी आल्यानंतर तुम्हाला फोन करतो. ठीक आहे. मग तेच साहेब, कसं होतं, नागरिकांनी समस्या आपल्याकडे कुठं मांडायचं हो आहे? साहेब, मी ऐका 2 मिनिटं. मी फक्त तुम्ही लगेच येणार आहे, दुसरं काम नाही मला काय. हां. फक्त ती ग्रंथालयाचा जरा महत्वाचा विषय होता, मी गडबडीने पत्र द्यायला आलो. ठीक आहे.